जरा अंबादास दानवे हे बोलायच्या आधी जरा तू माझ्यासोबत जनता दरबार घ्या आता एकदा. मी काय केलं काय नाही, कशा स्मशानभूमीचं लोकांच्या सावडणं केले, कशा अस्थी उतरल्या, कसं आम्ही त्या कटड्यात जेवण केलं, कसं लोकांना अन्नधान्य वाटलं, ज्या घरात चूल पेटली त्या घरात आमचं साहित्य कसं पोचलं, ज्याला बेड नाही, ज्याला रेमडेसिवीर नाही, ज्याला ऑक्सिजन नाही, अशा लोकांसाठी आम्ही आमची टीम किती काम करतोय जरा हे तुला मी आमने सामने दाखवतो. असं बाहेर बसून काय आरोप करतं? हिंमत आहे तर ये समोरासमोर, मग सांगतो मी काय केलं आणि तो काय केलं. तर असं सातत्याने आपल्याकडून बोललं जात आहे. तर ते बोलत होते की अंबादास दानवे असे म्हणाले की कोरोनाच्या काळात ते कुठे बाहेर होते रस्त्यावर. अंबादास तू येऊन पाहायचं असतं. अरे 24 तास माझं ऑफिस, माझं परिवार, त्या करोनात मला कधी करोना झाला तर आम्हाला समजला नाही. आमच्या 14 दिवसाच्या नातीला आमच्यामुळे झाला, आमच्या पत्नीला झाला, तरी माझं सगळं परिवार लोक जरा इकडे येऊन पाय ना, तिकडे काय गप्पा मारतं आम्ही काय केलं तर. सगळी फौज आमच्या रस्त्यावर होती, जरा नीट माहिती घे. त्यांनी असं म्हटलं भाऊ ज्याच्या तोंडात तुम्ही कोरोनाची जंतू कोंबणार. मी आधीच सांगितलं की शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या शासनाच्या किमान 150च्या वर योजनांचा लाभ दिला जातो. केवळ एका योजनेचा दिला जात नाही. आणि ते उधळपट्टी नाही, जे दलाल लोकांना लुटतात, दलालाच्या माध्यमातून ज्या केसेस केल्या जातात किंवा जे अधिकारी अशा प्रकारामध्ये आर्थिक हित संबंध जोपासतात, या सगळ्यांना बाजूला टाकून डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये बेनिफिट देण्याचं काम सरकार करतं. म्हणून हा जो उपक्रम आहे हा कौतुकास्पद उपक्रम आहे. भाऊ, अंबादास दानवे यांनी आज तुमच्यावर एक टीका केली की औरंगजेबाच्या खबरीवर जाणारे सोबत उद्धव ठाकरे की अशी तुम्ही बोलले होते. त्यावरती ते बोलले की संजय गायकवाड हे बोलत आहेत आणि ते पण फडणवीस सोबत कसे केले ज्यांच्या तोंडामध्ये जंतू कोंबण्याची भाषा करते. त्यावेळेला मी जे काही बोललो होतो देवेंद्रजी बद्दल, त्यावेळेला मी तुमच्यासोबत त्यावेळेस मला खूप गोड वाटलं होतं. मला फोन करून अभिनंदन केलं होतं तुम्ही सगळ्या लोकांनी, तेव्हा गोड वाटलं होतं का सगळं? आणि बोगस आहे तर तुम्ही एक नंबरचे थर्ड क्लास आणि फालतू आहे. तुमचा जनता दरबार नव्हता, तो फालतू दरबार होता. जनता दरबारामध्ये एकीकडे जनता असते, एकीकडे अधिकारी असतात, आमने सामने न्याय द्यायचा असतो. तुमच्या जनता दरबारात कोणी अधिकारी पण नव्हता आणि तुमच्याकडं तुम्हाला त्याची निपटार पण करता आली नाही. कारण महाजनता दरबार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला शासन आपल्या दारीच्या माध्यमातून घेतला आणि 1,03,000 लोकांना लाभ हा बुलढाण्यामध्ये आम्ही ऑन स्पॉट दिला. आणि जे जनता दरबार आहेत त्यात किंवा निराधाराचेच नाही, 1-1 कोटी रुपयाच्या कर्ज वाटपापासून अगदी ट्रेलर, ट्रॅक्टर, अगदी त्याला काय म्हणतो आपण कृषी अवजारापासून तर ते हवेमध्ये फवारी करणारं ड्रोन, इथूनच्या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या. यांनी एकदा जनता दरबारात येऊन पाहावं आणि मग जनता दरबारच्या त्याला नाव ठेवावं. अंबादास दानवे हा त्याला काय म्हणतात, चुकून हा विरोधी पक्षनेता आहे, त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची. तर तुम्हाला काय बोगस म्हणेल? शासन आपल्या दारी